नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आपण जे लेक्चरची सिरीज चालू केलेली आहे त्यामधले हे आपले इतिहासाचे लेक्चर्स आहे। त्यामध्ये IBPS आणि TCS या पॅटर्ननुसार जे सरळ सेवा भरती आहे, ठीक आहे, सरळ सेवा भरती आणि पोलीस भरती, एनर्जी पोलीस भरती आहे, त्यासाठी सुद्धा हे लेक्चर्स या ठिकाणी उपयोगाचे असतील। ठीक आहे, आपण प्राचीन इतिहासामध्ये बघत आहे त्यामधले आता महाजनपदे जे 16 महाजनपदे झाले, ठीक आहे, आतापर्यंत जे 16 महाजनपदे यावरती बरेचदा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे। त्या महाजन पदावरती कशा पद्धतीचे समजा आपल्याला म्हणजे प्रश्न येतात किंवा कशा पद्धतीचे आहे त्यांचं महत्त्व जे सक्स पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, चला तर आपण या ठिकाणी आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। ठीक आहे, पहिल्यांदा म्हणजेच काय या ठिकाणी लक्ष द्या। ठीक आहे, हां, ओके। सुमारे इसवी सन पूर्व 6व्या शतकात जनपदांचे रूपांतर महाजनपदात होऊ लागले। या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी लक्षात ठेवा, सुमारे इसवी सन पूर्व 6व्या शतकात। कितव्या शतकात जर म्हणलं 6व्या शतकात, या 6व्या शतकात काय झालं, या जनपद जे होते, जनपद होते, या जनपदाचे रूपांतर महाजनपदामध्ये झालं। ठीक आहे, महाजनपद होऊ लागले। नेक्स्ट पॉईंट काय, जनपद म्हणजेच लोकसंख्या असलेला छोटा प्रदेश, भूप्रदेश। या ठिकाणी लक्षात ठेवा, पहिल्यांदा काय होतं की म्हणजेच काय, पहिल्यांदा आपण जनपद म्हणजे समजू घेऊ। जनपद म्हणजेच काय, लोकसंख्या असलेला छोटा भूप्रदेश। ठीक आहे, ज्या ठिकाणी लोकसंख्याचा छोटा एक प्रदेश आहे किंवा एखादी समजा आपण खेड पकडू त्या ठिकाणी, ठीक आहे, छोटा प्रदेश या म्हणजे खेड्यापेक्षा थोडंसं मोठं, की जनपद म्हणजेच काय, लोकसंख्या असलेला छोटा भूप्रदेश। व महाजनपद म्हणजेच काय, तर अनेक जनपदांचा एक मोठा भूप्रदेश। या ठिकाणी असं समजते। आता एक गाव म्हणजेच काय, आपल्याला म्हणजे एक चांगलं मोठं गाव म्हणजेच काय, छोटा जनपद म्हणता येते। आणि त्या जनपदाचे अनेक खेड्या मिळून समजा एक तालुका तयार झाला, ठीक आहे, किंवा जिल्हा तयार झाला, मग त्याला काय म्हणू आपण, महाजनपद असे म्हणू। काय म्हणू आपण, महाजनपद असे म्हणू। ठीक आहे, म्हणजे जनपद आणि महाजनपद मधला तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल। नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी लक्षात द्या, बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकाय। या ठिकाणी लक्षात ठेवा, बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकाय व जैन ग्रंथ भगवती सूत्रात। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, भगवती सूत्रात 16 महाजनपदांचा उल्लेख आहे। या ठिकाणी हा पॉईंट तुमच्यासाठी लक्षात ठेवा, म्हणजे यावर प्रश्न येऊ शकतो तुम्हाला। ठीक आहे, कोणता बघा, बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकाय, कोणता ग्रंथ आहे तो, अंगुत्तर निकाय। बौद्ध ग्रंथ कोणता आहे, तर अंगुत्तर निकाय। व जैन ग्रंथ कोणता, भगवती सूत्रा। मग जैन ग्रंथ कोणता आहे, तर मग भगवती सूत्र, याला काय म्हणतात, भगवती सूत्र। जैन ग्रंथ कोणता आहे, भगवती सूत्र। आणि बौद्ध ग्रंथ कोणता आहे, तर अंगुत्तर निकाय। ठीक आहे, या ठिकाणी काय 16 महाजनपदांचा उल्लेख आहे, कोणामध्ये, या दोन्ही ग्रंथामध्ये, अंगुत्तर निकाय आणि भगवती सूत्रा। ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा, किती महाजनपद आहे असाही प्रश्न येऊ शकतो ना। ठीक आहे, तर हा सरळ वन लाईनर प्रश्न येऊ शकतो, किती 16 महाजनपदाचा उल्लेख आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं। नेक्स्ट म्हणजे काय, मगध। आता या ठिकाणी आपण पहिलं बघू मगध। ठीक आहे, मगध बघू, मगध विषयी थोडक्यात माहिती, जे थोडंच बघू यामध्ये। ठीक आहे, कारण यावरती समजा आले तरी एकदम डीप प्रश्न येत नाही, पण प्रश्न याच्यावरती येतात। ठीक आहे, याची राजधानी राजगीर म्हणजेच काय, राजगृह होती। ठीक आहे, याच्या राजधानी बरेचदा प्रश्न आहे विचारलाय। ठीक आहे, मग याची जे मगध आहे, मगधची राजधानी किंवा ज्याला काय म्हणतो राजधानी आहे ती या ठिकाणी बघा, राजगीर किंवा राजगृह असे सुद्धा म्हणलं जाते। या ठिकाणी याला काय म्हणतात, राजगीर किंवा राजगृह होती असं सुद्धा म्हणलं जाते। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, म्हणजे काय, मगधची राजधानी काय, मग राजगीर किंवा राजगृह असा प्रश्न येऊ शकतो। मग तुम्हाला प्रश्न काय, मगधची राजधानी कोणती असा प्रश्न येऊ शकतो ना। ठीक आहे, तर राजगीर किंवा राजगृह हा एक प्रश्न बनला। नेक्स्ट बघा, यामध्ये काय की आजच्या बिहार राज्यातील पाटणा, ठीक आहे, आजच्या बिहार राज्यातील पाटणा, गया व नालंदा या दक्षिण भागात मगध महाजनपद अस्तित्वात होते। या ठिकाणी लक्षात, मगध महाजनपद कुठे होतं, मग बिहार राज्यातील। ठीक आहे, बिहार राज्यातील पाटणा, गया, नालंदा व दक्षिण भागात मगध महाजनपद अस्तित्वात होते। कोणत्या ठिकाणी, तर दक्षिण भागात महाजनपद, कोणते, मगध महाजनपद जो पहिला आपण बघितला। ठीक आहे, जो पहिला बघितलाय तो मगध काय, कोणता, तर मगध म्हणजे दक्षिण भागामध्ये, कशामध्ये, तर बिहार राज्यात। ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा। आणि त्याची राजधानी राजगीर किंवा राजगृह असं जर लक्षात ठेवा। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी बौद्ध काळात हर्यक वंशाचा बिंबिसार। या ठिकाणी बघा, म्हणजे बौद्ध काळ होऊन गेला, बौद्ध काळात हर्यक वंशाचा बिंबिसार हा राजा मगधवर राज्य करीत होता। या ठिकाणी लक्षात ठेवायचं। बघा काय सांगितलं, बौद्ध काळात जे बौद्ध काळ होऊन गेला त्यावेळेस हर्यक वंशाचा बिंबिसार, या ठिकाणी जो हर्यक वंशाचा होता, ठीक, कोणत्या वंशाचा, हर्यक वंशाचा, हा एक इथे प्रश्न बनणार आहे। ठीक आहे, बौद्ध काळातली हर्यक वंशाचा बिंबिसार हा राजा, या ठिकाणी कोणता राजा, मग बिंबिसार हा राजा
मगधवर राज्य करीत होता. कोणता राज्य कोणत्या याच्यात कोणत्या याच्यावर राज्य करत होता? बिंबिसार हा मगधवर राज्य करत होता. या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे. म्हणजेच काय, बौद्ध काळात हरेक वंशाचा बिंबिसार हा राजा मगधवर राज्य करीत होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हा झाला आपला पहिला मगधचं बघितलं आपण. ठीक आहे. नेक्स्ट बघू अंग. हा सेकंड आहे. ठीक आहे. हा सेकंड राहील आपल्यासाठी. ठीक आहे. ठीक आहे. याला आपण 2 नंबर देऊ. ठीक आहे. झालं. ओके. बघा कशा आता बघणार आहे आपण अंगाविषयी थोडीशी मागू. ठीक आहे. महाजनपद हे अंग. ठीक आहे. याची राजधानी चंपा किंवा चंपावती नगर असे होती. या ठिकाणी लक्षात ठेवा. यावरती प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. यामध्ये काय प्रश्न होतो? याची राजधानी अंगची राजधानी कोणती होती? ठीक आहे. अंगची राजधानी बघा चंपा किंवा चंपावती नगर हे होती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा आजच्या बिहार. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. आजच्या बिहारमधील दक्षिण भागातील भागलपूर व मुंगेर या जिल्ह्यामध्ये अंग महाजनपद होते. या ठिकाणी बघा आपल्याला जनरली जे महाजनपद वगैरे नाही का त्याच भागामध्ये दिसायला पाहिजे. आजच्या कुठं बिहारमधील ठीक आहे बिहारमधील जो भाग दक्षिण भाग आहे याचा सुद्धा बिहारमधील दक्षिण भागात नाही कोणता भागलपूर व मुंगेर हे 2 लक्षात ठेवायचे जिल्हे. ठीक आहे. भागलपूर व मुंगेर या जिल्ह्यामध्ये अंग हे महाजनपद होते. कोणत्या जिल्ह्यामध्ये? भागलपूर आणि मुंगेर या 2 जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? भागलपूर आणि मुंगेर या जिल्ह्यामध्ये अंग हे महाजनपद अस्तित्वात होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय चंपावती नगर आज भागलपूर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जे चंपावती नगर आहे ना, ठीक आहे, चंपावती नगर आज भागलपूर म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जे चंपावती नगर आहे ते काय म्हणून ओळखले जाते? चंपावती नगर आज भागलपूर म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा या ठिकाणी काय सांगतं. ठीक आहे. अंग बिंबिसारने. ठीक आहे. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. अंग बिंबिसारने मगध साम्राज्याचा विलीन केले. या ठिकाणी लक्षात ठेवा. अंग हे काय केलं? बिंबिसारने काय केलं? मगध साम्राज्यात विलीन केले. महत्वाचा पॉईंट हा लक्षात ठेवायचा. यावरती प्रश्न येऊन गेला. जे हे अंग आहे सेकंड नंबरचे महाजनपद आहे त्यांनी काय केलं? अंग हे बिंबिसारने काय? बिंबिसार जो राजा होता. ठीक आहे. ठीक आहे. जो बिंबिसार राजा होऊन गेला. बिंबिसारने काय केलं? मगध साम्राज्यात. ठीक आहे. मगध साम्राज्यात विलीन केलं. म्हणजे विलीन केलं म्हणजे त्याला जिंकून घेतलं. कशाला? अंगला कोणी जिंकून घेतलं? हे बिंबिसारने. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे हा पॉईंट तुमच्यासाठी लक्षात ठेवायचा की यावरती तुम्हाला प्रश्न बनू शकतो. आहे की नाही? बघा मग याच्यावरती आपल्याला प्रश्न कुठे बसते हे पहा. याची अंगची राजधानी कोणती? या ठिकाणी लक्षात ठेवा. चंपावती आजच्या बिहारमधील कोणत्या भागातनी? भागलपूर आणि मुंगेर कोणत्या या जिल्ह्यामध्ये हे कोणतं अंग महाजनपद होतं. ठीक आहे. आणि चंपावती आजचे म्हणजे भागलपूर म्हणून ओळखले जात असे. या ठिकाणी लक्षात ठेवा. जे चंपावती आजचं काय तर भागलपूर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट म्हणजेच काय अंग हे राज्य म्हणजेच काय अंग राज्य बघू आपण. महाजनपद म्हणजे एक राज्य समजा. महाजनपद जे अंग हे महाजनपद बिंबिसारने काय केलं? मगध साम्राज्यात विलीन केलं. हे हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट म्हणजे हा तिसरं बघू कुरु. ठीक आहे. कुरु म्हणजे या ठिकाणी बघा तिसरं बघू आपण. ठीक आहे. या ठिकाणी कुरुविषयी थोडक्यात माहिती घेऊ आपण. बघा याची राजधानी इंद्रप्रस्थ होती. याची राजधानी कुठे होती? इंद्रप्रस्थ होती. यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेला. याची राजधानी कोणत्या? कुरु हे महाजन जे पद आहे. ठीक आहे. काय महाजनपद? हे जे महाजनपद आहे याची राजधानी कुठे होती? ते इंद्रप्रस्थ होती. ठीक आहे. कुठे आहे ते? इंद्रप्रस्थ. हा एक पॉईंट तुमच्यासाठी क्लिअर झाला. नेक्स्ट म्हणजेच काय आजच्या दिल्ली उत्तर प्रदेशाचा अलीगड मेरठ या भागात हे महाजनपद अस्तित्वात होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग हे कुरु कुठे होते ते बघा. कुरु हे तिसरं महाजनपद आहे. याची राजधानी कुठे? इंद्रप्रस्थ होती. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि आजच्या दिल्ली कुठे होती? हे आजच्या दिल्ली उत्तर प्रदेशाचा अलीगड मेरठ या भागात हे महाजनपद अस्तित्वात होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय या ठिकाणी लक्षात ठेवा आता अवंतीचं समोरच्या स्लाइडमध्ये बघू. ठीक आहे. यामध्ये ते थोडक्यात हुकलं. बरं आता आपले 3 महाजनपद पाहून झाले. आता बघू थोडक्यात आपण अवंतीला सुद्धा बघून घेऊ. ठीक आहे. अवंती हे आपले 4थं महाजनपद आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा या महाजनपदाच्या 2 शाखा होत्या. कोणाच्या? अवंतीच्या 2 शाखा होत्या. कोणाच्या? अवंतीच्या 2 शाखा होत्या. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणकोणती शाखा? उत्तर अवंती व दक्षिण अवंती 2 शाखा होत्या. एक बघा
हे अवंती समजा बघितलं आपण, ते याच्यात दोन शाखा होती समजा, एक उत्तरचा भाग, हे उत्तर आणि हे दक्षिण, ठीक आहे. मग दोन भाग पडले त्याचे. समजा असं समजा की महाजन पदाच्या दोन शाखा होत्या, दोन शाखा व उत्तर अवंती व दक्षिण अवंती. ते बघा उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती अशा पद्धतीचं होतं. या ठिकाणी बघा उत्तर अवंतीची राजधानी उज्जयिनी होती. काय आहे या ठिकाणी बघा उज्जयिनी, ठीक आहे. हे काय होतं उज्जयिनी, या ठिकाणी लक्षात ठेवायचं उज्जयिनी. व दक्षिण अवंतीची राजधानी काय होती महिष्मती, ठीक आहे. ते बाहुबली मध्ये का महिष्मती, त्या पद्धतीचं लक्षात ठेवू शकता तुम्ही, ठीक आहे. कोणती होती महिष्मती. दक्षिणची याची राजधानी काय होती महिष्मती. बघा हे अवंती अवंती हे जे महाजन पद आहे, महाजन पद याच्या दोन शाखा पडलेल्या आहे अवंतीच्या. याच्यामध्ये उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती हे दोन शाखा आहेत, ठीक आहे. मग याच्यामध्ये उत्तर अवंतीची जी राजधानी ते उज्जयिनी आहे आणि दक्षिण अवंतीची राजधानी कोणती आहे महिष्मती, ठीक आहे. महिष्मती होती. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं एक पॉईंट म्हणजेच काय, आजच्या मध्य प्रदेशातील माळवा, ठीक आहे, आजच्या मध्य प्रदेशातील माळवा पठारास समांतर असे महाजनपद होते, ठीक आहे. जे माळवा पठार आहे त्या पठारास समांतर असे काय होते महाजनपद होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा मग याच्यात लक्षात ठेवायचं कोणते, अवंती ही चौथ्या नंबरचं आहे महाजनपद आणि उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती, ठीक आहे. याच्यात दोन भाग पडले. उत्तर अवंतीची राजधानी उज्जयिनी होती, ठीक आहे, आणि दक्षिण अवंतीची राजधानी महिष्मती होती. आजच्या जे मध्य प्रदेशात आहे ते माळवा पठारास समांतर असे हे काय महाजनपद होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपण हे आता पाचवं बघू, ठीक आहे. ठीक आहे. आता कौशल किंवा कोसल सुद्धा म्हणलं जातं त्याला, ठीक आहे. कौशल किंवा कोसल या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याची राजधानी श्रावस्ती होती. याची राजधानी काय होती मग श्रावस्ती होती, ठीक आहे. कशाची, कौशलची राजधानी काय होती श्रावस्ती होती. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. नेक्स्ट बघा याच्यात मग काय आहे, याची राजधानी हे होती श्रावस्ती होती. आजच्या उत्तर प्रदेशातील, ठीक आहे, आजच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या, साकेत, श्रावस्ती या भागात कौशल महाजन पदात येत असे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा आजच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या, साकेत, श्रावस्ती हा भाग कौशल महाजन पदात येत असे. हा एक पॉईंट मग तुम्हाला लक्षात ठेवायचा. कोणता आजचा जो उत्तर प्रदेशातील अयोध्या, साकेत, श्रावस्ती हा जो भाग आहे तो कौशल महापदात येत असे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे कौशलची राजधानी काय श्रावस्ती, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि आजच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या, साकेत, श्रावस्ती हे काय महाजन पदात येत होते. नेक्स्ट बघू आपण आता चेदी बघू, ठीक आहे. चेदी महाजन पदाविषयी थोडक्यात माहिती घेऊ 6व्या नंबरची, ठीक आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा याची राजधानी शक्तिमती किंवा सोक्तीवती असे होते. या ठिकाणी लक्षात ठेवा. शक्तिमती सुद्धा म्हणले जाते किंवा सोक्तीवती म्हणजे सोक्तीवती असे सुद्धा म्हणले जाते. या ठिकाणी कशाची, चेदीची राजधानी काय होती शक्तिमती किंवा सोक्तीवती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय याचा काय आणखी काय लक्षात ठेवायचं आपल्याला, आजच्या बुंदेलखंड या यमुनेच्या किनारी भागात हे महाजन पद होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणाचे आजचे जे बुंदेलखंड आहे, समजा आजचं जे बुंदेलखंड आहे त्या बुंदेलखंडाचे जे यमुनेच्या किनारी, बघा यमुनेच्या किनारी या भागात हे महाजन पद असतात. कोणत्या किनारी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, कोणत्याचे, जे यमुना नदी आहे, ठीक आहे, यमुना नदी याच्या किनारी काय हे महाजन पद अस्तित्वात होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा अश्मक, ठीक आहे. आता अश्मक विषयी थोडक्यात माहिती घेऊ आपण. अश्मक विषयी बघा हे आपलं 7व्या नंबरचं असेल, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता यामध्ये अश्मकची काय याची राजधानी पोतील किंवा पोतन, ठीक आहे, पोतील किंवा पोतन हे होती. या ठिकाणी लक्षात ठेवा. मग यावरती प्रश्न बनू शकतो ना, अश्मक या महाजन पदाची राजधानी कोणती होती. या ठिकाणी लक्षात ठेवा पोतील किंवा पोतन. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे काय पोतील किंवा पोतन ही राजधानी होती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट कोणता प्रश्न येऊ शकतो आपल्याला, यास नंतरच्या काळात प्रतिष्ठान किंवा पैठण म्हटले गेले. कसाला, जे पोतील किंवा पोतन आहे त्याला प्रतिष्ठान किंवा पैठण म्हटले गेले. म्हणजे अश्मकची जी राजधानी होती त्याला म्हणत आहे मी, ठीक आहे. म्हणजेच काय याला पोतील किंवा प्रतिष्ठान या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे पोतीलला प्रतिष्ठान किंवा पैठण असे सुद्धा म्हटले गेले. या ठिकाणी लक्षात ठेवा. मग कशाची होती ती राजधानी, अश्मक महाजन पदाची. कशाची होती तर अश्मक महाजन पद, ठीक आहे, महाजन पदाची, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, थोडं मोठं करतो, ठीक आहे, ओके ओके. हे महाजन पद दक्षिण भारतात गोदावरी नदीकाठी होती. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. कोणतं, जे अश्मक महाजन पद आहे ते कुठे होतं तर दक्षिण भारतामध्ये गोदावरी नदीकाठी. कोणत्या नदीकाठी, गोदावरी नदीकाठी. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणत्या नदीकाठी तर गोदावरी नदीकाठी. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय याचे दुसरे नाव, या कोणाचे, या अश्मकचे दुसरे नाव, अश्मकचे महाजन पद आहे, ठीक आहे, याचे दुसरे नाव काय होते
अशक्य होते. ठीक आहे, काय होते? अशक्य होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हा एक प्रश्न बनू शकतो. नेक्स्ट म्हणजेच काय, हे दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद होते. या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवायचा तुम्हाला. दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद म्हणजे कोणते? या ठिकाणी अशमक, अशक, या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि त्याची राजधानी किंवा पोथील किंवा पोतन असे म्हणले जाते पहिल्यांदा. त्याच्यानंतर नेक्स्ट काळात काय झालं? प्रतिष्ठान किंवा पैठण असे म्हणले जाते. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट थोडक्यात बघू आपण समोर. ठीक आहे, काशी बघू. ठीक आहे, काशी मला वाटते 8. ठीक आहे, काशी 8. ओके, आठव्या नंबरचं आहे ते. एक मिनिट. ओके, बघा काशीविषयी थोडक्यात माहिती घेऊ. याची राजधानी वाराणसी होती. बघा काशी हे जे महाजनपद आहे 8व्या नंबरचं. ठीक आहे, मग याची राजधानी कुठे होती? वाराणसी होती. या ठिकाणी लक्षात ठेवा. याची राजधानी कुठे होती? वाराणसी होती. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. कोणाची? काशीची. ठीक आहे, यास बनारस असेही म्हणतात. कशाला? काशीला. याला काय म्हणतो आपण? ठीक आहे, बनारस आहे की नाही? बनारस असे सुद्धा म्हणतात. ठीक, कशाला? बघा काशीची राजधानी काय होती? वाराणसी होती. ठीक आहे, वाराणसीला काय म्हणतात? सॉरी, वाराणसीला काय म्हणतात? बनारस असे सुद्धा याला म्हणतात. ठीक आहे, वाराणसीला काय म्हणतात? यास बनारस असे सुद्धा म्हणतात. कशाला? वाराणसीला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा, आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, सध्याच्या उत्तर प्रदेशातील दक्षिण पूर्व भागात काशी महाजनपद म्हणून ओळखले जात होते. ठीक आहे, याला काय म्हणतात? बघा सध्याचा जो उत्तर प्रदेशातील दक्षिण पूर्व भाग आहे, सध्या जो उत्तर प्रदेश आहे ना, त्यातला दक्षिण आणि पूर्व भाग. या ठिकाणी बघा, हा उत्तर प्रदेश असला त्यामुळे हा दक्षिण भाग, आणि दक्षिण काय म्हणलं? दक्षिण पूर्व भाग. हा दक्षिण पूर्व भाग म्हणजे हा भाग. ठीक आहे, दक्षिण पूर्व भाग म्हणजेच हा वाला भाग, त्याच्यातला दक्षिण पूर्व भागातील काशी महाजनपद म्हणून ओळखले जाते. काशी जे महाजनपद आहे ते म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय? ज्ञान, शिल्प, व्यापार, ज्ञान, शिल्प, व्यापार इत्यादीसाठी हे महाजनपद प्रसिद्ध होते. कोणते कोणते? हे बघा कोणते? काशी म्हणत आहे मी. ठीक आहे, काशी हे महाजनपद ज्ञान, शिल्प, व्यापार इत्यादीसाठी हे महाजनपद हे काय होते? प्रसिद्ध होते. मग अशा प्रश्न येऊ शकतो ना, ज्ञान, शिल्प, व्यापार यासाठी कोणते महाजन प्रसिद्ध होते असा जर प्रश्न आला, काय सांगू आपण? काशी हे महाजनपद अस्तित्वात होते. ठीक आहे, काशी हे महाजनपद प्रसिद्ध होते. या ठिकाणी असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, त्याची राजधानी वाराणसी होती. यास बनारस असे सुद्धा म्हणले जाते. ठीक आहे, वाराणसी, बनारस असं लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय? दक्षिण पूर्व भागामध्ये होतं, जे की तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, नेक्स्ट मग आपण 9व्या प्रकारचं महाजन बघू. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा, याची राजधानी वैशाली होती. कशाची? वज्जीची राजधानी वैशाली हे होती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, यामध्येच काय सांगितलेलं आहे की वज्जी महाजनपद हे लिच्छवी, विदेह, ज्ञांत्रिक अशा 8 गणराज्यांचा एक संघ होता. यास व्रिजी असेही म्हणत. या ठिकाणी हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा. यावर प्रश्न येऊ शकतो. बघा काय सांगितलं? वज्जी हे 9व्या नंबरची राजधानी, याची राजधानी काय होती? तू वैशाली होती. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. नेक्स्ट म्हणजे वज्जी महाजनपद हे लिच्छवी, काय? लिच्छवी, विदेह, ज्ञांत्रिक अशी 8 गणराज्याचा एक भाग होते, एक संघ होता. ठीक आहे, यास व्रिजी असे म्हणतात. याला काय म्हणतो? व्रिजी म्हणतो, कारण ह्या 8 जे काय 8 राज्यांचं गणराज्यांचा एक संघ होता, त्यास काय म्हणतो आपण? व्रिजी असे म्हणतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? यानंतरचा पॉईंट बघा, आजच्या उत्तर बिहारमध्ये हे महाजनपद होते. मग हे कुठे होते? हे उत्तर बिहारमध्ये. बिहारचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्याच्यामध्ये काय हे कोणतं होतं? वज्जी हे 9व्या नंबरचं महाजनपद होते. आजही वैशाली नावाचा जिल्हा बिहारमध्ये अस्तित्वात आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आजही काय बिहारमध्ये, काय उत्तर बिहारमध्ये वैशाली नावाचा जिल्हा जो आहे तो आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघू आपण. ठीक आहे, हे 9व्या नंबर झालं. ठीक आहे, वज्जी झाला, त्याच्यानंतर वत्से बघू आपण. ठीक आहे, ओके. हे 10व्या नंबरचं. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय? याची राजधानी, वत्सेची राजधानी होती कौशंबी होती. काय होती या ठिकाणी? कौशंबी. वत्सेची जी राजधानी होती ती कौशंबी होती. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे यावरती प्रश्न येऊ शकतो ना, वत्सेची राजधानी कोणती? नेक्स्ट, आज यास कोशम म्हटले जाते. कशाला? बघा वत्सेला काय, सॉरी, या राजधानी कौशंबीला काय म्हटले जाते? कोशम. ठीक आहे, कशाला? कौशंबीला काय म्हटले जाते? कोशम म्हटले जाते आज. ठीक आहे,
याची वत्सची राजधानी जी होती, जे 10व्या नंबरचं महाजनपद आहे त्याची राजधानी काय होती, कोशंबी होती. ठीक आहे. आणि आज यास कोशम म्हटले जाते. काय म्हटले जाते, कोशम म्हटले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय की हे महाजनपद म्हणजे आजच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज होय. या ठिकाणी लक्षात, जे प्रयागराज आहे, ठीक आहे, जे काय उत्तर प्रदेशामध्ये जे प्रयागराज आहे की ते काय वत्स हे याची म्हणजे हे महाजनपद म्हणजेच काय आजच्या उत्तर प्रदेशातील जे प्रयाग आहे, प्रयागराज आहे, त्याला काय म्हणतो आपण, वत्स त्यावेळेस जे महाजनपद होतं तेच आहे समजा, असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजेच काय वत्स हे महाजनपद जे प्रयागराज म्हणून सध्या आहे, जे काय उत्तर प्रदेशामध्ये जे काय प्रयागराज आहे, ठीक आहे, याला काय म्हणतो त्यावेळेस वत्स हे महाजनपद असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता त्याचं नाव समजा चेंज झालं असं समजू आपण. ठीक आहे. मग याची राजधानी काय होती, कोशंबी होती. त्यालाच नंतर काय म्हटलं गेले, आज समजा त्याला कोशम म्हटलं गेलं. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय या ठिकाणी शूरसेन महाजनपद, हे आपलं 10 झालं, हे 11वे महाजनपद. ठीक आहे. बघू या ठिकाणी बघा काय होते शूरसेनच्या याच्यातनी बघा 11 नंबरचं, याची राजधानी मथुरा होती. कशाची, शूरसेनची. बघा शूरसेन हे जे महाजनपद होतं याची राजधानी काय होती, मथुरा होती. काय याची राजधानी काय होती, मथुरा. हे लक्षात ठेवायचं आपल्याला, यावरती प्रश्न बनू शकतो. नेक्स्ट, आजच्या उत्तर प्रदेशातील ब्रिज मंडल मथुरा या भागात हे महाजनपद अस्तित्वात होते आणि मेगास्थनीजने याचे वर्णन एक शांतिप्रिय राज्य म्हणून केले आहे. या ठिकाणी बघा आता मेगास्थनीजचा जो उल्लेख आहे यावरती प्रश्न येणारच आहे. कारण सांगू का यामध्ये काय झालं, मेगास्थनीजने काय केलं की याचे वर्णन एक शांतिप्रिय, याचे वर्णन एक शांतिप्रिय राज्य म्हणून केलेलं. असं कोणतं राज्य आहे की ज्याने मेगास्थनीजने त्याचे वर्णन शांतिप्रिय राज्य म्हणून केले, त्याचं उत्तर काय, शूरसेन महाजनपद. या ठिकाणी लक्षात ठेवा, जे की 11 नंबरचं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, नेक्स्ट बघू याचे वर्णन, ज्याची राजधानी मथुरा आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी बघा 12व्या नंबरचं पांचाल, 12व्या नंबरचं हे समजा पांचाल आपलं 12व्या नंबरचं आहे. या ठिकाणी बघा याचे पांचालचे काय 2 भाग करता येते. ठीक आहे. याचे 2 भागात डिवाइडेड होते. यातील उत्तर पांचालीचा जी राजधानी होती ती अहिच्छा व दक्षिण पांचालीची जी राजधानी होती ते कांपिल्य होती. बघा यामध्ये 2 भाग केले समजा. हे पांचाल आपलं महाजनपद, याचे 2 भाग केले आपण, हे पांचाल राज्य असं समजू. ठीक आहे. जे की 12व्या नंबरचं आहे. ठीक आहे. याचं काय उत्तर पांचाल, हे का उत्तर पांचाल, हे काय दक्षिण पांचाल, असे 2 बघू आपण. ठीक आहे. दक्षिण पांचाल. आता उत्तर पांचालची जी राजधानी ते अहिच्छत्र, हे काय अहिच्छत्र हे काय याची राजधानी होती. आणि दक्षिण पांचालची राजधानी काय होती, कांपिल्य हे राजधानी होती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे उत्तर याची राजधानी काय होती, अहिच्छत्र, आणि दक्षिण भारताची राजधानी म्हणजे दक्षिण जे पांचालची राजधानी काय होते, कांपिल्य. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हा एक पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा शकतो, प्रश्न येऊ शकतो याच्यावरती. नेक्स्ट बघा, हे महाजनपद आजच्या रोहिलखंड भागात होते. हे जे महाजनपद आहे हे कोणत्या भागात होते, आजच्या रोहिलखंड भागात होते. कोणत्या भागात होते या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आजच्या रोहिलखंड भागामध्ये. कोणते, हे बघा कोणते महाजनपद, पांचाल महाजनपद. हे कोणत्या भागात होते, आजच्या जे रोहिलखंड भाग आहे या भागात होते. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट बघा कंबोज. ठीक आहे. हे 12 पर्यंत बघा, हे 13वा आपलं आहे. ठीक आहे. बघा हे 13व्या नंबरचं आपलं महाजनपद. ठीक आहे. 13 नंबरचं महाजनपद, याची राजधानी राजपूर येथे होती. ठीक आहे. याची राजधानी काय होती, राजपूर. कशाची, कंबोजची राजधानी काय होती, राजपूर होती. या ठिकाणी हा प्रश्न बनू शकतो तुम्हाला. कंबोजची राजधानी, कंबोज महाजनपदाची राजधानी काय, तर राजपूर. नेक्स्ट बघा, काश्मीरचा उत्तरेकडील भाग आणि गांधारच्या उत्तरेकडील पामीर यांचा समावेश कंबोजमध्ये होतो. या तुम्हाला माहिती आहे, पामीर एक पठार आहे. ठीक आहे. ज्याला आपण पामीर नॉट सुद्धा म्हणलं जातो. ठीक आहे. ते आपला भूगोलातला विषय आहे, तर ते खूप डीपमध्ये आहे. या ठिकाणी बघा कंबोज हे 13व्या नंबरचं आहे महाजनपद. याची राजधानी काय होती, राजपूर होती. हे काश्मीरच्या उत्तरेकडे, म्हणजे जो काश्मीर आपला जो भाग आहे, काश्मीरच्या जो उत्तरेकडचा प्रदेश आहे, हे समजा या ठिकाणी समजा आपला काश्मीर संपला आणि याचा जो उत्तरेकडचा प्रदेश आहे आणि त्याच्यानंतर काय पामीर यांचा समावेश कंबोजमध्ये होता. ठीक आहे. आणि गांधारच्या बघा काश्मीरच्या उत्तरेकडील आणि गांधारच्या उत्तरेकडील पामीर याचा समावेश याच्यामध्ये, जो पामीर पर्यंतचा जो पठार आहे समजा तिथपर्यंतचा जो प्रदेश आहे तो कशामध्ये समावेश होतो, याची कंबोजमध्ये समावेश होतो. आणि त्याची राजधानी काय, तर राजपूर होती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय, द्वारका हे दुसरे महत्वाचे, ठीक आहे द्वारका हे दुसरे महत्वाचे शहर होते. हे महाजनपद घोड्यासाठी प्रसिद्ध होते. या ठिकाणी लक्षात ठेवा, जे द्वारका होते, द्वारका हे दुसरे महत्वाचे शहर होते. ठीक आहे. जे की
म्हणजे याची राजधानी जयपूर राजपूर होती, पण हे काय द्वारका हे दुसरे महत्त्वाचे शहर होते. ठीक आहे, याची राजधानी सोडून राजपूर सोडून याची द्वारका हे दुसरे महत्त्वाचे शहर होते की जे महाजनपद घोड्यांसाठी प्रसिद्ध होते. की बघा हे तर महत्त्वाचं होतं. आणि हे जे महाजनपद आहे कोणतं, कंबोज हे जे महाजनपद आहे ते कशासाठी प्रसिद्ध होतं, घोड्यासाठी. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. जिथून घोड्या आपण आयात किंवा निर्यात असे समजा की आपण ते आयात करत होते त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे आता बघा या ठिकाणी 13 नंबर झालं, या 14 नंबरचं बघू. ठीक आहे, ओके 14 नंबरचं बघू, मल्ल. ठीक आहे, आता मल्लाविषयी थोडक्यात माहिती बघू आपण. याच्या राजधान्या कुशीनगर व पावा या होत्या, कारण याच्या 2 शाखा होत्या. या ठिकाणी बघा याच्या आपल्याला 2 राजधानी, कुशीनगर ठीक आहे आणि पावा, हे 2 आपल्या राजधानी या ठिकाणी दिसून येते. बघा काय मल्लाच्या जे 14 नंबरचं महाजनपद आहे याच्या राजधान्या कुशीनगर व पावा या होत्या, कारण याच्या 2 शाखा होत्या. ठीक आहे, दोन्ही शाखांना एकत्र, या ठिकाणी लक्षात, दोन्ही शाखांचा एकत्र उल्लेख मल्ल रथ आणि मल्ल राष्ट्र असा महाभारतात आढळतो. ठीक आहे, मल्ल रथ बघा दोन्ही शाखांचा एकत्र उल्लेख मल्ल रथ आणि मल्ल राष्ट्र असा महाभारतात आढळतो. कोणत्या भारतात, महाभारतात याचा काय उल्लेख आढळतो. ठीक आहे, जो महाभारत जे ग्रंथ लिहिले समजा त्याचा काय उल्लेख आढळतो. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय आजच्या उत्तर प्रदेशातील, ठीक आहे आजच्या उत्तर प्रदेशातील कुशीनगर, गोरखपूर, बस्ती, देवरिया, सिद्धार्थनगर या भागात हे महाजनपद होते. या ठिकाणी लक्षात ठेवा, आजच्या उत्तर प्रदेशातील कुशीनगर, गोरखपूर, बस्ती, देवरिया, सिद्धार्थनगर या भागात हे महाजनपद आढळते किंवा अस्तित्वात होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. आपण मल्लाविषयी थोडक्यात माहिती बघितली. आता बघा 2 आपल्याला राहिले ते पण आपण बघून घेऊ या ठिकाणी. ठीक आहे, आता मत्स्य हे 15 नंबरचं. ठीक आहे, आपलं आता मत्स्याचा विषय थोडक्यात माहिती बघू. ठीक आहे, आता याची राजधानी काय विराटनगर होती. मत्स्याची जी राजधानी ते काय विराटनगर, यावरती प्रश्न बनवू शकतो तुम्हाला. मत्स्य या महाजनपदाची राजधानी काय विराटनगर होती. हे महाजनपद आजच्या राजस्थानमधील भरतपूर, जयपूर, अलवर या भागातनी होते. ठीक आहे, कोणत्या भागातनी होते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणत्या भागातनी होते, हे जे महाजनपद आजच्या राजस्थानमधील भरतपूर, जयपूर, अलवर या भागातनी होते हे सुद्धा लक्षात ठेवायचं. या ठिकाणी लक्षात ठेवा. दुसरं म्हणजेच काय, या राज्याची राजधानी, याची राजधानी विराटनगर सध्या जयपूरमधील वैराट म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कशाची, मत्स्याची. मत्स्याचे महाजनपद या ठिकाणी बघा याची राजधानी विराटनगर होती. सर्वात महत्त्वाचा पॉईंट झाला. तर हे महाजनपद आजच्या राजस्थानमधील भरतपूर, जयपूर, अलवार या भागात होते. म्हणजे हे आपल्या राजस्थानमध्ये दिसून येते असं लक्षात ठेवायचं. आणि याची राजधानी विराटनगर सध्या जयपूरमधील वैराट, जयपूरमधले जे वैराट म्हणून सध्या ओळखले जे शहर आहे त्याला वैराट म्हणून सुद्धा ओळखले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सध्या त्याला काय वैराट म्हणून ओळखले जाते. आता नेक्स्ट 16व्या नंबरचं गांधार बघू आपण थोडंसं. ठीक आहे, या ठिकाणी गांधारविषयी थोडक्यात माहिती घेऊ. बघा आता याच्या राजधान्या तक्षशिला आणि पुष्पावर्त होते. या ठिकाणी लिहा पुष्पलावर्त. या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणत्या गांधार याचे 16वं जे महाजनपद आहे याच्या राजधान्या कोणत्या, तक्षशिला आणि पुष्कलावर्त ह्या होत्या. या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणाच्या, गांधारच्या. मी या ठिकाणी गांधारची सांगते. ठीक आहे, गांधारची राजधानी, याची राजधानी काय तर तक्षशिला आणि पुष्कलावर्त हे होतं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, तक्षशिला आज पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे आहे. बघा तक्षशिला आज पाकिस्तानामधील रावळपिंडीत आहे. बघा तक्षशिला कुठे आहे, मग आज पाकिस्तानमध्ये रावळपिंडी ते महत्त्वाचं त्याचं ते त्या ठिकाणी जे काय जसं की आपलं ते दारू गोळा ठेवण्याचं एक मोठं ठिकाण. ठीक आहे रावळपिंडीमध्ये. तर त्या ठिकाणी ते काय होतं, ते तक्षशिला हे आज पाकिस्तानात रावळपिंडी या ठिकाणी समजा आज मानलं जातं. त्या ठिकाणचं ते समजा क्षेत्र होतं असं. ठीक आहे, नेक्स्ट बघा तक्षशिला हे ज्ञानाचे केंद्र होते. बघा तक्षशिला जसं हे काय होतं खूप म्हणजे या ठिकाणी म्हणजे ज्ञानाचं केंद्र म्हणजेच काय, या ठिकाणी खूप हे असं समजा की इन्स्टिट्यूट होत्या. कशा की ज्या ठिकाणून आपल्याला ज्ञान प्राप्त करता येतं. ठीक आहे, अशा पद्धतीचं. आणि नेक्स्ट म्हणजेच काय, आजच्या अफगाणिस्तानमधील पूर्वेकडील भाग. ठीक आहे, जो आजचा अफगाणिस्तान आहे. ठीक आहे, आणि त्यामधील पूर्वेकडील भाग, पंजाबचा पश्चिम भाग, काश्मीर यांचा समावेश या महाजनपदात होत होता. कोणत्या, गांधारविषयी बघितलं. गांधारच्या राजधान्या बघा तक्षशिला आणि पुष्कलावर्त ह्या होत्या. हे महत्त्वाचं पॉईंट झालं. नेक्स्ट म्हणजे आजचा जो पाकिस्तानमधील रावळपिंडी आहे या ठिकाणी हे तक्षशिला हे होतं महाजनपद. तक्षशिला हे ज्ञानाचे केंद्र म्हणून सुद्धा ओळखले जात होते. आणि आजचा अफगाणिस्तानमधील पूर्वेकडील जो भाग आहे त्याच्यानंतर पंजाबचा पश्चिम भाग
आणि काश्मीर यांचा समावेश या गांधार महाजनपदामध्ये होत होतं या ठिकाणी लक्षात. म्हणजे जे आतापर्यंत जे आपण 16 जे महाजनपद आहे याविषयी थोडक्यात जे महत्त्वाची जी माहिती आहे आपण ठीक आहे ते या ठिकाणी आपण या ठिकाणी क्लिअर केली. थोडक्यात त्याची रिव्हिजन करून आपण सर्वांना एक वेळेस बघून घेऊ. ठीक आहे. बघा हे महाजनपद जे 16 महाजनपद आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे जे की सर्व आपल्या परीक्षेसाठी उपयोगाचे असतील. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा डिव्हिजन बघू आपण. ठीक आहे. पहिलं कटलं काही हां ओके. आता या ठिकाणी सुमारे इसवी सन पूर्व 6व्या शतकात जनपदाचे रूपांतर महाजनपदात झाले. हे हा पॉईंट लक्षात ठेवायचा. आणि जनपद म्हणजेच लोकसंख्या असलेला छोटा प्रदेश आणि भूप्रदेश किंवा प्रदेश आणि महाजनपद म्हणजेच काय अनेक पदांचा एक मोठा भूप्रदेश हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि बौद्ध ग्रंथात अंगुत्तर निकाय व जैन ग्रंथात भगवती सूत्रा या ठिकाणी बघा जैन ग्रंथ म्हणजेच भगवती सूत्रात 16 महाजनपदाचा उल्लेख या ठिकाणी आढळतो आपण. आता पहिलं त्याच्यातलं बघू मगध. मगधची राजधानी काय राजगीर होती. मग त्यालाच काय म्हणतो राजगृह सुद्धा म्हणतो या ठिकाणी लक्षात ठेवा. आजच्या बिहार राज्यातील पाटणा गया नालंदा या दक्षिण भागात हे मगध महाजनपद अस्तित्वात होते हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बौद्ध काळात हरेक वंशांचा बिंबिसार हा राजा मगधवर राज्य करीत होता हे सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट आपण रिव्हिजन मध्ये काय बघितलं समजा आता काय बघितलं बघा अंग हे सेकंड नंबरचं हे आहे महाजनपद. याची राजधानी चंपा किंवा चंपावती नगर होती असं सुद्धा म्हणलं जाते. नेक्स्ट म्हणजे आजच्या बिहारमधील दक्षिण भागात कोणत्यात आजच्या बिहारमधील दक्षिण भागातील भागलपूर व मुंगेर या जिल्ह्यामध्ये अंग हे महाजनपद अस्तित्वात होते. नेक्स्ट म्हणजे पॉईंट बघा याच्यामधला चंपावती नगर आज भागलपूर म्हणून ओळखले. जे चंपावती नगर आहे मग त्याला काय म्हणलं जाते आज की भागलपूर म्हणून ओळखलं जाते. आणि अंग हे महाजनपद ते बिंबिसारने काय केलं बिंबिसार जो राजा होऊन गेला त्याने मगधमध्ये साम्राज्यात विलीन केलं होतं. ठिकाणी या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे कुरुविषयी थोडक्यात माहिती घेऊ आपण. कुरु जे महाजनपद आहे याची राजधानी इंद्रप्रस्थ होती. याची राजधानी काय इंद्रप्रस्थ यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. याची राजधानी काय कुरुची इंद्रप्रस्थ होती. आजच्या दिल्ली उत्तर प्रदेश अलीगड मेरठ या भागातही हे महाजनपद होते हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आता अवंतीविषयी थोडक्यात माहिती बघू. ठीक आहे. थोडक्यात फास्टमध्ये रिव्हिजन करून टाकू आपण याची. ठीक आहे. जे अवंती होतं बघा जे 4थ्या नंबरचं महाजनपद आहे ते अवंती आहे. या महाजनपदाच्या 2 शाखा होत्या. ठीक आहे. एक उत्तर अवंती आणि एक दक्षिण अवंती. आता उत्तर अवंतीची जी राजधानी ती काय होती उज्जैनी होती. ठीक आहे. आणि दक्षिण अवंतीची राजधानी काय होती महिष्मती. जे की आपण बाहुबली पिक्चरमध्ये महिष्मती दाखवलं तशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. महिष्मती होती. आणि आजच्या मध्य प्रदेशातील माळवा पठार जे आहे त्याला समांतर असे हे एका महाजनपद या ठिकाणी लक्षात ठेवा. आता बघू पाचवं जे महाजनपद आहे ते बघा. आता कौशलविषयी थोडक्यात माहिती बघू. याची राजधानी काय होती श्रावस्ती होती. कशाची कौशल जे महाजनपद याची राजधानी काय श्रावस्ती होती. आजच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या साकेत श्रावस्ती हा भाग कौशल या महाजनपदाने अस्तित्वात होतं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट कोणतं महाजनपद आहे आता चेदीविषयी थोडक्यात माहिती बघू. ठीक आहे. चेदी याची राजधानी काय होती शक्तिमती किंवा सोक्तीवती असं सुद्धा म्हटलं जाते. याला 2 नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. आयोग तुम्हाला कन्फ्युजन करू शकतो. याची राजधानी काय होती शक्तिमती किंवा सोक्तीवती असे सुद्धा होतं. आजच्या बुंदेलखंड या यमुनेच्या किनारी भागात हे महाजनपद अस्तित्वात होते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि नेक्स्ट बघा याची एवढीच माहिती. त्याच्यानंतर अश्मक विषयी थोडीशी माहिती घेऊ. ठीक आहे. अश्मक या राज्याची राजधानी बघा जे समजा महाजनपद अश्मक याची हे काय होती समजा पोतील किंवा पोतन असं सुद्धा म्हणलं जाते. याची राजधानी काय पोतील किंवा पोतन. आणि पोतील किंवा पोतन याच्या नंतरच्या काळात प्रतिष्ठान किंवा पैठण असं सुद्धा म्हणलं गेलं. हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. महत्त्वाचं म्हणजे याची जी राजधानी याचं नाव चेंज झालं ना यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. काय जे पहिली राजधानी होती त्याला काय म्हणतो पोतील किंवा पोतन असे म्हणलं जाते. नंतर त्याचं नाव चेंज काय झालं प्रतिष्ठान किंवा पैठण असे म्हणले गेले. हे जे महाजनपद दक्षिण भारतात गोदावरी नदीकाठी होते. कोणत्या नदीकाठी तर गोदावरी नदीकाठी. आणि याचे दुसरे नाव काय अस्यक होते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे हे दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद होते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं 8वं बघू आपण थोडक्यात. आता काशीविषयी थोडक्यात माहिती. ठीक आहे. काशी महाजनपद याची राजधानी वाराणसी होती. कशाची काशीची त्याची राजधानी वाराणसी होती त्यालाच आपण बनारस असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे. सध्याच्या उत्तर प्रदेशातील दक्षिण पूर्व भागात काशी महाजनपद अस्तित्वात म्हणून ओळखले जाते. आता काशी कशासाठी प्रसिद्ध होते या ठिकाणी ज्ञान शिल्प आणि व्यापार या तिन्ही गोष्टीसाठी हे जे काशी जे महाजनपद आहे ते प्रसिद्ध होते या ठिकाणी लक्षात ठेवा. आता 9वं महाजनपद म्हणजे काय वज्जी. याची राजधानी वैशाली होती. वज्जीची राजधानी काय होती वैशाली होती हे लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट म्हणजे काय वज्जी महाजनपद हे लिच्छवी विदेह ज्ञांत्रिक अशा 8 गणराज्य यांचा एक संघ होता.
व्रिजी असे म्हणले जाते. याला काय म्हणतो बघू, जे 8 महासंघाचा किंवा 8 संघाचा जो प्रदेश होता त्याला काय म्हणतो आपण, व्रिजी असे म्हणतो. या ठिकाणी लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट काय सांगितलं याच्यामध्ये, वज्जीमध्येच आजच्या उत्तर बिहारमध्ये हे महाजनपद अस्तित्वात होते. आजच्या उत्तर बिहार, आजही वैशाली नावाचा जिल्हा बिहारमध्ये अस्तित्वात आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, जे की वैशाली हे वज्जीची राजधानी आहे. ठीक आहे, हा पॉईंट इथे या ठिकाणी कव्हर करायचा आपल्याला. नेक्स्ट बघा आता या ठिकाणी वत्स्याविषयी थोडक्यात माहिती बघू आपण. वत्सेची राजधानी काय होती, कौशंबी होती. वत्सेची राजधानी काय होती, कौशंबी होती. नेक्स्ट बघा, आज यास कोशम म्हटले जाते. जे कौशंबी राजधानी त्याला काय म्हणतो, आजच्या ठिकाणी समजा आज जर बघितलं तर आज काय म्हटलं जातं, त्याला कोशम म्हटलं जाते. हे महाजनपद आजच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज, ठीक आहे, प्रयागराज उत्तर प्रदेशातील जे प्रयागराज आहे त्या ठिकाणी समजा ते अस्तित्वात होतं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, शूरशन जे महाजनपद आहे त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. आता याची राजधानी मथुरा होती. कोणाची, शूरशन हे जे महाजनपद याची राजधानी काय होती, मथुरा होती. आजच्या उत्तर प्रदेशातील ब्रजमंडळ, मथुरा या भागात हे महाजनपद अस्तित्वात होते. आणि मेगास्थिनीस याचे वर्णन एक शांतिप्रिय राज्य म्हणून केलेलं. कशाचे, तर शूरशनचे. शूरशन हे जे महाजनपद याचे वर्णन कोण केले, तर मेगास्थिनीस काय केलं, ते एक शांतिप्रिय राज्य म्हणून केले. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, 12वे जे आहे ते पांचाल होते. या ठिकाणी लक्षात आहे, 12वे जे महाजनपद आहे ते पांचाल आहे. याचे 2 भाग होत्यात. याची किती भागात डिवाइडेड होते, 2 भागामध्ये. यातील उत्तर पांचालीची राजधानी अहिच्छा होती. या ठिकाणी बघा, अहिच्छा उत्तर राजधानी काय होती याची, उत्तरची अहिच्छा होती. आणि कांपिल्य हे दक्षिणेची राजधानी होती. या ठिकाणी म्हणजे पांचाल हे महाजनपद दोन भागामध्ये डिवाइडेड होते. म्हणजे त्याचे 2 राजधानी होत्या. आणि उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल, उत्तरेची राजधानी काय होती, अहिच्छा होती. आणि याची राजधानी अहिच्छत्र होती. आणि दक्षिणेची राजधानी कांपिल्य होती. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, 2 राजधान्या होत्या. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट म्हणजे हे महाजनपद आजच्या रोहिलखंड भागात होते. जो रोहिलखंडाचा भाग येतो, ठीक आहे, त्या भागामध्ये येतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पांचाल हे आपण महाजनपदाविषयी माहिती घेतली. आता बघू आपण या ठिकाणी कंबोज विषयी माहिती काढू. ठीक आहे, कंबोज विषयी बघा, या राजाची याची राजधानी काय, राजपूर होती. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. काश्मीरच्या उत्तरेकडील भाग आणि गांधारच्या उत्तरेकडील पामीर याचा समावेश या कंबोजमध्ये. म्हणजे काश्मीरच्या समोरील जो भाग आहे, समजा पामीर पठार किंवा त्याला आपण पामीर नॉट सुद्धा म्हणतो, त्या पामीर नॉट पर्यंत जो भाग आहे तो कशामध्ये, कंबोज याच्यामध्ये येतो. त्यानंतर द्वारका हे दुसरे महत्त्वाचे शहर होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यामधलं काय, दुसरे महत्त्वाचे शहर कोणते, राजपूर तर होतेच, राजपूर तर याची राजधानी होती. दुसरे महत्त्वाचे शहर काय, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, द्वारका होते. आणि कंबोज हे महाजनपद घोड्यासाठी प्रसिद्ध होते. घोड्याच्या व्यापारासाठी किंवा घोड्यासाठी प्रसिद्ध. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता मल्लाविषयी जे 14 क्रमांकांचं आहे, याच्या राजधान्या कुशीनगर होत्या. ठीक आहे, याच्या राजधानी काय, कुशीनगर व पावा याच्या 2 राजधान्या होत्या. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, या दोन्ही शाखांचा एकत्र उल्लेख मल्लरथ, याला काय म्हणतो, मल्लरथ आणि मल्लराष्ट्र असा महाभारतात आढळतो. याला मल्लरथ किंवा मल्लराष्ट्र असं सुद्धा म्हणलं जातं. या ठिकाणी ते कोणत्या याच्यातनी आढळतं, मग याचा उल्लेख महाभारत हे जे काव्य याच्यातनी आढळते. या ठिकाणी लक्षात ठेवा, काव्य किंवा जे काही आपलं समजा ग्रंथ आहे किंवा पुराण याच्यामध्ये आढळतं, असं लक्षात ठेवा. आजच्या उत्तर प्रदेशातील कुशीनगर, जो आजचा हे आहे उत्तर प्रदेशात, त्याला कुशीनगर, गोरखपूर, बस्ती, त्याच्यानंतर देवरिया, सिद्धार्थनगर या भागात हे महाजनपद अस्तित्वात होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणतं, तर मल्लाविषयी आपण थोडक्यात माहिती बघितली. आता बघा जे राहिलेले आहे ते बघून घेऊ आपण. जे 15व्या नंबरचं आहे मत्स्य, या ठिकाणी लक्षात ठेवा, याची राजधानी विराटनगर होती. ठीक आहे, याची राजधानी काय होती, मग विराटनगर होती. नेक्स्ट म्हणजे काय, हे महाजनपद आजच्या राजस्थानमधील भरतपूर, जयपूर, अलवार या भागातनी अस्तित्वात होते. कोणत्या भागातनी होते, हे जे आजच्या राजस्थानमधील भरतपूर, जयपूर, अलवार या भागात अस्तित्वात होते. हे लक्षात ठेवायचं. याची राजधानी विराटनगर सध्या जयपूरमधील वैराट शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हा पण या ठिकाणी. आणि शेवटचं म्हणजे गांधार, जे गांधार याविषयी माहिती, याच्या राजधान्या तक्षशिला आणि पुष्कलावर्त हे होत्या. तक्षशिला आणि पुष्कलावर्त हे लक्षात ठेवायचं. आपल्या 2 राजधान्या. तक्षशिला आज पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे आहे. ठीक आहे, रावळपिंडीत जी तक्षशिला होती ती रावळपिंडी, जे की त्यांचं जिथे बॉम्ब फॅक्टरी सुद्धा आहे पाकिस्तानचे, जे आहे महत्त्वाचं. नेक्स्ट म्हणजे तक्षशिला हे ज्ञानाचे केंद्र होते. तक्षशिला हे खूप याच्यामध्ये चांगले इन्स्टिट्यूट होते. आणि तसेच आजच्या अफगाणिस्तानमधील पूर्वेकडील जो भाग आहे पंजाबचा, तसेच पंजाबचा भाग, पश्चिम भाग आणि काश्मीर यांचा समावेश या महाजनपदामध्ये केला जाईल, असं ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, या ठिकाणी हे जे आपलं लेक्चर्स आहे, समजा मला या ठिकाणी जे हे आपले प्राचीन इतिहास या महाजन ठिकाणी या ठिकाणी जे संपलेलं आहे. येणारे जे लेक्चर्स आहे ते आपण आधुनिक भारतावर किंवा मला वाटते याच्यावरती जे मिडिवल जी हिस्ट्री आहे याच्यावरती खूप कमी प्रश्न आले, तर मग आपण आधुनिक भारत किंवा तुम्ही जे कमेंट बॉक्समध्ये टाकसान त्याविषयी आपण सुरुवात करू. ठीक आहे,
तर मी या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.